महाराष्ट्रात मराठी टिकावी आणि मराठी अस्मितेसाठी आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। वरळी डोम येथे हा जो कार्यक्रम आहे तो पार पडत असताना आपण सध्या दादर मार्केट परिसरामध्ये आहोत आणि याच मार्केटमध्ये दररोज येणाऱ्या या नागरिकांना आजच्या दिवसाबद्दल काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। कारण अनेक नागरिक आहेत ते मुंबईमध्ये वावरत असतात, भाजी मंडईमध्ये देखील सकाळी या चर्चा आहे त्या देखील होत असतात। आपल्यासोबत काही या ठिकाणी दुकान मालक आहेत, त्यासोबतच काही खरेदी करण्यासाठी आलेले गिराईक देखील आहेत। मित्रा, काय सांगशील आजचा दिवस काय आहे आणि काय वाटतंय आज दोन्ही ठाकरे बंधू आहेत ते एकत्र येतात, मराठीच्या मुद्द्याला घेऊन एकत्र येतात। गेल्या अनेक वर्षापासून ही आपण वाट पाहत होतो, आजचा काय क्षण आहे, काय वाटतंय? आजचा खूप छान क्षण आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात। सर्व सामान्य जनतेची ही भावना आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, काहीतरी महाराष्ट्रात बदल हवा। आपल्या सामान्य काही लोकांनी भरपूर लोकांची कामं होत नाहीत आणि तुम्ही तर बघताय काय परिस्थिती आता इकडच्या सगळ्यांची। त्यामुळे खरंच दोन्ही बंधूंनी एकत्र सगळ्या सामान्य जनतेची इच्छा आहे। दादर परिसरामध्ये आपण राहता, अनेक लोक या ठिकाणी येतात। भाजी मंडईमध्ये खास करून तुम्हाला प्रचंड लोक दिवसागणिक भेटत असतात। अनेक उत्तर भारतीय आहेत, अनेक प्रांतातून देखील आलेले लोक आहेत। काय त्यांची भावना आहे, आज तुमच्यासोबत काय बोललेलं आहे? असं आहे, मुळात महाराष्ट्र राज्य म्हणजेच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्या ठिकाणी मराठीला जास्तीत जास्त वाव असला पाहिजे। कारण त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याला आपापला भाषेचा जपणूक करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तसंच महाराष्ट्र राज्याला देखील मराठीची जपणूक होणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे हा मुद्दा जो मराठीचा मुद्दा घेऊन जे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत किंवा भाऊभाऊ एकत्र येत आहेत, असा भाऊभाव हा अर्थ न लावता दोन्ही पक्ष एकत्र येऊन जो मराठी माणूस एकत्र येतोय त्यामुळे कुठेतरी मराठी माणसाला या महाराष्ट्रामध्ये जागा मिळेल, रोजगार, इतर ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता कुठेतरी मराठी माणसाला त्या ठिकाणी नक्कीच कुठेतरी वाव मिळू शकतो किंवा त्यांना बरीचशी मदत होऊ शकते ह्या एकत्रित येण्यामुळे, आणि ही फार चांगली गोष्ट आहे। मराठीसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं। नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये आहात म्हणून हा प्रश्न विचारतोय, कारण आपण पाहिलं 2 दिवसापूर्वीची गोष्ट की मीरा रोडमध्ये घटना घडली, ज्या ठिकाणी परप्रांतीय आहेत, जे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, त्यांना मारहाण करण्यात आली। परंतु दादरमधली काय सध्या परिस्थिती? सगळे लोक एकत्रित राहतात, एकत्र बोलतात, मराठी देखील त्यांना एक्सेप्ट आहे, काय वाटतंय? नाही, दादरमध्ये सगळं छान वातावरण आहे। एकंदर दादरमधलं वातावरण पाहिलं तर खरंच छान वातावरण आहे आणि सगळे एकत्र गोळामेळाने राहतात। कुठेही असं दंगा करणे किंवा वाद करणे अशा गोष्टी दादरमध्ये शक्यतो घडत नाहीत आणि घडल्या नाहीत। एकमेकाला चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आहे प्रथा इथे छान आहे आणि भरपूरसं जास्तीत जास्त मराठी टक्का या ठिकाणी जास्त आहे दादरमध्ये। त्यामुळे इतर पारंपरिक जी लोक असतील किंवा इतर समाजाचे असतील त्यांना चांगल्या प्रकारे इथे सांभाळून घेतलं जातं, सगळ्या गोष्टी केल्या जातात, त्यात काय दुमत नाही माझं। दादा, काय सांगाल, तुम्ही कुठून आहात, किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करताय आणि काय म्हणून एक मराठी माणूस आज या ठिकाणी मार्केटमध्ये येऊन चर्चा काय आहेत? चर्चा मार्केटमध्ये म्हणजे मराठी माणसं आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं हे मार्केटमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे आणि आपले लोक मार्केटमध्ये राहिले पाहिजेत या दृष्टिकोनातून चांगली बातमी आहे। तुम्ही देखील जाणार आहात का या वरळीतल्या सभेला? काय एक भावना आहे मनातून आतून, एक काय भावना? मनातून भावना म्हणजे मराठी लोकांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि ते एकत्र आल्यानंतर आपलं कुठेतरी मराठी लोकांचं हित बघितलं जाणार, त्यातून एकत्र यावं ही अशी सगळे मराठी लोकांची इच्छा आहे आणि मुंबईकरांची पूर्ण। आपण पाहिलं तर या प्रतिक्रिया आहेत त्या दादर मार्केट परिसरातल्या आहेत। एकंदरीतच पाहता अनेक व्यापारी वर्गांमध्ये वेगवेगळ्या भावना ह्या असताना मात्र दादर परिसरामध्ये, दादर मार्केटमध्ये या व्यापाऱ्यांमध्ये एकजुटता कुठेतरी दिसून येते आणि मराठीच्या मुद्द्यावरूनच व्यापार हा मराठी माणसाचा टिकून राहील असं देखील या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नक्की या भाषणामध्ये काय संबोधित करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असताना दादर मार्केट परिसरामध्ये एकच आनंदाचं वातावरण आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना मराठीचा मुद्दा घेऊन ते एकत्र येत आहेत। समीर सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।